म्हणजे हा घेऊन येताना काय घेऊन येतोय, इंटीजर. घेऊन येताना काय घेऊन येतो, इंटीजर. फंक्शन सारखं बघायचं. हा आतमध्ये आल्यानंतर काय करतो, एक्सला बोलतो तुझी जी व्हॅल्यू आहे ती 1 ने वाढव आणि ती तुझ्यामध्ये स्टोअर कर. पोस्ट काय म्हणतो, मी पण प्री सारखाच इंटीजर रिटर्न करतोय. माझं नाव पोस्ट आहे, याचं नाव प्री आहे. मी पण एक्स घेऊन येतोय, हा पण एक्स घेऊन येतोय. याच्याकडे पण डेटा घेऊन येताना किती घेऊन आलो आपण, 10 घेऊन आलो. आता लक्ष द्या, हा आतमध्ये आल्यानंतर एका माणसाला बोलवतो, त्याचं नाव आहे टेम्प. त्याचं नाव काय, त्याने बोलवला कुठल्या माणसाला, नाही बोलवला. कोणाला बोलवला का त्याने, नाही. याने टेम्पला बोलवला. ऐका आता, टेम्प मध्ये तो काय करतो, एक्स ची व्हॅल्यू स्टोअर करतो. टेम्प मध्ये काय करतो, एक्स ची व्हॅल्यू स्टोअर करतो. चला लक्षात ठेवा, आन्सर चुकीचं आहे. चला 13-39 आन्सर असलेले हात वर करा. सगळ्या क्लासला विचारतोय, 13-39 चुकीचं आहे. पण मी असंच पण बोलू शकतो. बरं 14-51 वाले हात वर करा इथली लोक. या काय तुम्ही नाही, तुम्ही पुढचे नाही, ठीक आहे. हा या रूम. बरं दुसरं काय आन्सर आहे, 14-51च आन्सर आहे. 14-52 वगैरे काय असलं काय आहे का, केस डोकं खाजवायचे की काय खाजवायचं एकदा ठरवून. हा सांग 14-51 आहे. बरं ठीक आहे, हा ठीक आहे. चला जसं प्रोग्रामिंग लँग्वेज पुढे पुढे जाईल तसे तसे तुम्हाला कीवर्ड समजत जातील. रट्टा मारू नका. 32 कीवर्ड्स तर झाले पाहिजेत. ट्राय करूया मॅक्सिमम कव्हर करण्याचे, ठीक आहे. एकेकाने एकदा हात वर करून एकच कीवर्ड सांगायचा जो सी मध्ये त्यांनी कधी ना कधी बघितलाय, ठीक आहे. चला 1 मिनिट थांबा, पण हात वर करून बोलायचं, खाली बसून नाही, ठीक आहे. लक्ष द्या. आणि मी एखाद्याने सांगितलेला कीवर्ड रिपीट करेन तर तो तुम्ही परत सांगू नका, ठीक आहे. हा चला पहिलं कोण सुरुवात करते, पहिल्या कीवर्ड पासून. एक्स्टर्न कीवर्ड असं त्याने सांगितलंय पहिला. हा दुसरा ब्रेक. 2 झाल्या. हे मोजताय ना, कोणीतरी एक काम करा, ज्याला माहितीच नाही ना त्यांनी मोजा. म्हणजे चला 2 झाले कीवर्ड. साइज ऑफ कीवर्ड आहे कसं काय, मीनिंग आहे पण त्याला ब्रॅकेट आहे. प्रिंटेफ, मग तू म्हणशील प्रिंटेफ पण कीवर्ड आहे, नाही प्रिंटेफ फंक्शन आहे ना, ठीक आहे. चला साइज ऑफ गेला, 2 झाले. कंटिन्यू 3 झाले. कंटिन्यू. पास, PASS. सी मध्ये पास कुठून आला, नापास. हा स्टॅटिक बोल. पास पायथन मध्ये दादा, घे दोन्ही लँग्वेज मिक्स करून राडा, ठीक आहे. तेच बोलत होतो, ग्युडो वॅन्डरसम आणि डेनिस रिची सोबत चाललेत, ठीक आहे. असो चला जाऊ द्या. पास नाहीये, ठीक आहे, नापास आहे आपण, ठीक आहे. लक्ष, स्टॅटिक सांगितलं ना तू नंतर, स्टॅटिक. चला 5 कीवर्ड झाले. हा बोला. एल्स सांगा. इफ, आता बोल इफ. हा इफ 7. हा नेक्स्ट. स्विच 8 झाले. रिटर्न 9. वाईल 10. थांबा एक होऊ द्या. हा थांबा, मागे 11. दिस 11. बोलू का 11 की 10च, अरे बोलाय 11. दिस नावाचा कीवर्ड आहे का सी मध्ये, मग कशामध्ये, हा जावा नाही, सीपीपी मध्ये पण आहे ना, डायरेक्ट जावा रे, सी नंतर सीपीपी. बरं असं चला, दिस नावाचं कीवर्ड नाही, ठीक आहे. चला 11, 10 झाले. स्ट्रक्ट 11. तूच का दिसतोय सारखा, हा थांब 1 मिनिट. हा बोल चल आता. डू, क्या बात आहे. याने काय सांगितलेलं, कुठे गेलं, वाईल, ठीक आहे. वाईल नाही सांगितलं, वाईल. चला वाईल 11, 12 झाले ना, 12, 13. हा बोला मॅडम. फायनल. चला किती लोकांना वाटते सी मध्ये फायनल नावाचा कीवर्ड आहे, हात वर करा. आहे का, हा नाहीये, ठीक आहे. बरं चला नाहीये. नेक्स्ट. क्लास. हार्मोनियम चाचा माहित आहेत का, अबे साले एवढं बोंबलतोय. सीपीपी नाही सी मधलं सांगायचंय तुला ना, फटके देणार. थांब.
क्लास, अरे क्लास तिकडे आहे ना. बोल वरून बोल. मॅलॉक, क्या बात आहे, गुड मॅलॉक. फॉर, व्हेरी गुड. अरे असे सोपे सोपे सांगा ना, कधीतरी बघितलेले असले. हा ताई बोला. ग्लोबल, ग्लोबल व्हेरिएबल असतं, ग्लोबल कीवर्ड नसतो. ठीक आहे, नेक्स्ट. किती झाले आता? ठीक आहे, हा बोला. बोल, परत तूच बोलतोयस. थांब 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 ना. हे अरे नवीन लोक, अरे बोला दुसऱ्यांनी तेच सेम. हा बोला ताई. थांबा थांबा, त्या काय बोलतात ऐकू द्या. काय? गोटू, गोटू नावाचा कीवर्ड आहे, बरोबर. चला नेक्स्ट. मागे, हा बोल रे मित्रा, तिकडे पिलरच्या मागे. इनम, व्हेरी गुड. इनम नावाचा कीवर्ड आहे. काय वेगळं बोलला होता का? ते का असतात मग? प्रीतम, कशासाठी असले? हा बरं जाऊ दे, मागचा. हा तू बोल. डिफॉल्ट बोललेला का? सॉरी सॉरी. आणि इनम तू सांगितला ना, इनम. अरे मी लिप रिडिंग केलं रे. तू तिकडं मागे काय बोलला नव्हतं ऐकलं. डिफॉल्ट नावाचा कीवर्ड आहे, स्विच मध्ये असतो. ऐकलं? हा ठीक आहे, चला झाले असेल 20 एक. असो, नेक्स्ट. हा, केस, केस. हा नेक्स्ट. हा बोल. युनियन, गुड गुड गुड. युनियन. हा बोल दादा. हा आता मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक. हा घे तिन्ही पण बोलून टाक, जाऊ दे. चल हा बोल मित्रा. हा मागे तू, व्हाईट टी शर्ट. रजिस्टर, क्या बात आहे, व्हेरी गुड. कीवर्ड आहे रजिस्टर. मागे. वॉइड, वॉइड, वॉइड पण कीवर्ड आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे काय बोलायचं, पटपट बोला. इंट, कॅर, फ्लोट, डबल, लॉंग, शॉर्ट. हा कीवर्ड आहेत, सगळे कीवर्ड आहेत. ठीक आहे, गुड. हा बोल मित्रा. काय बोलला तो? आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट. कंटिन्यू झालंय ना रे. हा बोला ताई. साइंड आणि अनसाइंड, क्या बात आहे. साइंड आणि अनसाइंड कीवर्ड आहेत. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला आहे ना नंबर लिहायचे ना, तर तुम्ही अनसाइंड नावाचा कीवर्ड लिहिता. ठीक आहे, साइंड नावाचा पण कीवर्ड आहे. साइंड आणि अनसाइंड, गुड. नेक्स्ट. हा बोल मित्रा. टाईप डेफ, गुड गुड, व्हेरी गुड, चांगला कीवर्ड आहे. हा बोल रे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. ठीक आहे, साळुंके ब्रदर्स, काही हरकत नाही. चला नेक्स्ट. हा ताई बोला. डिफाईन, हॅश डिफाईन मधला डिफाईन कीवर्ड आहे. आता अजून एक कीवर्ड दिसला असेल, इन्क्लूड. व्हेरी गुड. अरे तुम्ही ना, हा ठीक आहे, हा गुड गुड. चला नेक्स्ट. वाईल, परत परत बोला ना, मी फिरवे ना लूप मध्ये. आयुष्यपत सांगतोय. वाईल, वाईल काय आहे वाईल? हा बोल रे मित्र. थांब एक मिनिट. ए थांबा थांबा एक मिनिट. तू मला सांग, तू कुठे पॉइंटर नावाचा शब्द वाचला कुठे? कीवर्ड म्हणून वाचला असा, म्हणजे इंट पॉइंटर इज इक्वल टू 10, तसं नाही. हा स्टार पीटीआर असं बोलतोय का? पण स्टार हा एक आहे ना, साइन आहे, कळलं का? ऑपरेटर मधला साइन असल्यासारखा आहे तो, कीवर्ड म्हणून नाही वापरला जात. ठीक आहे, नेक्स्ट. बोला रे बोला, सगळ्यांनी बोला, ट्राय करा. आणि बाकीच्यांनी टाइमपास करू नका. मागे मंडळी, मी तुमच्याकडे बघतोय बरं का. ठीक आहे, लक्ष द्या. पीटीसी वाले नुसते बडबड करू नका. हा चला नेक्स्ट. हात वर कोणी केलं? कीवर्ड आहेत. जोपर्यंत तू त्यांना अँड 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 असं लिहित नाही, अँड कीवर्ड असं वापरू शकतो. पण सिनारिओ कसा आहे माहिती आहे का? सीच्या भाषेमध्ये ते म्हणतात की तुम्ही ते असाइन ऑपरेटर म्हणूनच शोभून दिसतात ते, पण ते कीवर्ड म्हणूनच गेलेत. चला नेक्स्ट. शॉर्ट बोललो मागाशी मी, पण ठीक आहे, शॉर्ट. हा ऑटो, काय बोलता? नाही कळलं ते मला, तुम्ही काय बोलता? नेक्स्ट. हा सांगा. काय बोले? HCL, गेट CH. आईच्या गावात टर्बोसी वाली लोक. अरे गेट CH कीवर्ड कोण म्हटलं तुम्हाला? भले ते टर्बोसीवर असेल, पण ते फंक्शन आहे, ब्रॅकेट लावता ना त्याला. मग आता काही लोक बोलतील क्लिअर स्क्रीन, CLR SCR है ना. अरे ती पण मेथड आहे रे, म्हणजे फंक्शन आहे, त्याला ब्रॅकेट असतो ना. अरे मला सांगा, मग नोटीस केलं का, एकही माणूस प्रिंटएफ आणि स्कॅनएफ नाही बोला का? कारण की ते कीवर्ड नाहीच आहे, ते फंक्शन्स आहेत ना. मग तुम्ही म्हणाल आम्हाला तेवढं काय तर रे.
मग गेट सीएचच्या बाजूला ब्रॅकेट असतो, क्लिअर CLR SCRच्या बाजूला पण ब्रॅकेट असतो, ते काय झाले? फंक्शन झाले, ते कीवर्ड नाही. ठीक आहे, नेक्स्ट झाले सांगून. हा इनलाईन तू मित्र CPP चे बॅचचं सगळं कसं काय सांगतोय? CPP पायथन माहिती पण, अरे पण CPP मधला कीवर्ड आहे ना. हा पण फंक्शन साठी यूज केला तरी इनलाईन कीवर्ड आहे ना, पण तो CPP मध्ये आपण सी बघतोय ना. घ्यायचंय का CPP? आता स्टार्ट करतो, मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लगेच बोलू. ठीक आहे, अरे इनलाईन ऐकलं का तुम्ही? इनलाईन नावाचा कीवर्ड आहे CPP मध्ये. ठीक आहे, सी बोलतोय ना आपण. हा ठीक आहे, चला खूप कीवर्ड झाले तुमचे. ठीक आहे, थँक्यू. डेनिस रिचिंना पण आज नवीन नवीन कीवर्ड कळले असते. ठीक आहे, की हे सी मध्ये होते. ठीक आहे, चला असो, लक्ष द्या आता सगळ्यांनी, इथे नोटीस करा. मला सांगा, आपण आहे ना कुठलाही कीवर्ड आयडेंटिफायर म्हणून लिहू शकत नाही. हे वाक्य तुम्हाला पटलं का? कुठलाही कीवर्ड आयडेंटिफायर म्हणून लिहू शकत नाही. ठीक आहे, आता मला सांगा, मी इथे लिहिलं वॉइड मेन. हा मला सांगा, वॉइड हा पण एक कीवर्ड आहे. जर मी असं लिहिलं इंट वॉइड x इज इक्वल टू 10. आता नोटीस करा सगळ्यांनी, इथे मी आयडेंटिफायर पण लिहिलंय, हा कीवर्ड पण लिहिलाय आणि हा कीवर्ड पण लिहिलाय. दोन कीवर्ड लिहिलेत. आता त्याच्या सिनेरिओ मध्ये बघा ना, नोटीस करा. मी आयडेंटिफायरला काढून टाकला आणि मी वॉइडला म्हणलं तू आजपासून आयडेंटिफायर आहे. तर तो काय म्हणतो, अरे मित्रा, आयडेंटिफायर म्हणजे ज्याला काहीतरी नाव म्हणजे ओळख असेल. माझी ओळख ऑलरेडी सी प्रोग्रामिंग लँग्वेजने सांगितले, म्हणजेच मी कीवर्ड आहे. आणि कीवर्ड तुम्ही आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. पटलंय सगळ्यांना? चला मग ह्याला एकदा लास्ट एरर बघून घेऊया. ठीक आहे, नोटीस करा. हे तुम्ही नोटीस करताय का? खरं तर याने एकच एरर दिली पाहिजे, पण ह्याच्यामध्ये दोन एरर येतात. का माहिती आहे ना? दोन डेटा टाईप आहेत आणि डेटा टाईप डबल असले की तो बघा ना 2 or more डेटा टाईप असं बोलतोय. कळलं का? पण आता नोटीस करा बरं, मी इथे जर वापरला स्विच ऐकलं ना? स्विच नावाचं स्टेटमेंट माहिती आहे ना? स्विच. आता स्विच काय कीवर्ड आहे, मी त्याला आयडेंटिफायर सारखा वापरायचा प्रयत्न केला तर तो मला एक एरर देईल. काय बोलेल? एक्सपेक्टेड आयडेंटिफायर. स्विच तू वापरू शकत नाही कारण तो काय आहे? कीवर्ड आहे. डिफॉल्ट वापरला, डिफॉल्ट पण कीवर्ड आहे. केस वापरला, केस पण कीवर्ड आहे. याचा अर्थ कीवर्ड आपण वापरू शकत नाही. चला मग याच्यातला लास्ट पॉइंट बघूया. आता ऐका, सगळ्यांनी लक्ष द्या. जर कीवर्ड व्यतिरिक्त लिहायचंय मग मी काही पण नाव लिहू शकतो, बरोबर? मग आता नोटीस करा, मी लिहितो अंडरस्कोर, एवढंच नाव लिहितो. व्हेरिएबलचं नाव लिहिलं अंडरस्कोर. थांबा एक मिनिट थांबा. हे परत एकदा सांगतोय, असलं कधी करत नाहीत पण मी विचारतोय. ठीक आहे, असलं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, हा चला सांग, किती लोकांना वाटतं हा कोड कंपाईल केल्यावरती एरर नाही येणार? किती लोकांना वाटतं एरर येईल? हे असलं फालतूगिरी आम्ही सहन करणार नाही, म्हणजे कंपायलरच्या भाषेत सांगतोय. ठीक आहे, हा एरर आहे ना? नक्की ना? तटस्थ राहू नका रे, तटस्थ राहू नका. हा आता ज्यांनी एरर नाही सांगितले त्यांना माहिती असेल की तुमच्या आयडेंटिफायरची सुरुवात अंडरस्कोरने होऊ शकते. ऐकलं असेल ना? नोटीस करा, आयडेंटिफायर हा व्हेरिएबल, आयडेंटिफायर म्हणजे अंडरस्कोर हा आयडेंटिफायर म्हणून चालतो. मग आता नोटीस करा, अजून एक गोष्ट दाखवतो. म्हणजे तुम्ही आहे ना बऱ्याच ठिकाणी असं बघाल, अंडरस्कोर डेटा. आता तुम्ही बघा बरं, माझ्या आयडेंटिफायरचं नाव डेटा आहे पण मी त्याची सुरुवात कशाने केली? अंडरस्कोरने. तर अंडरस्कोरने तुम्ही आयडेंटिफायरची सुरुवात करू शकता, म्हणून अंडरस्कोर आयडेंटिफायर म्हणून चालतो. पण थोडंसं विचार करा ना, आपण त्याला आवाज कसा देणार? अंडरस्कोर म्हणजे एक एक्स नावाचं व्हेरिएबल आहे तर एक्स आपण बोलू शकतो, डेटा बोलू शकतो, पण अंडरस्कोर कसं बोलणार? म्हणून आहे ना अंडरस्कोर सोबत आहे ना काहीतरी डेटा लिहिला जातो, एवढं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, आता आलो पुढे. ऐका आता सगळ्यांनी, समजा मी आहे ना इथे एज लिहिला, एज 1 हा बरोबर आयडेंटिफायर आहे का? अरे बोला, सगळ्यांना पटतंय ना? मगाशी CH1 लिहिला होता, CH1 आठवतंय? मग हा पण चालणार. मग चला कंपाईल करून दाखवतो तुम्हाला. CC प्रोग्राम 5 आयडेंटिफायरची नावं कशी लिहायची ते शिकवतोय आता. ठीक आहे, लक्ष द्या आता. पण आता नोटीस करा, एज 1 चालतो पण 1 एज नाही चालत. एज 1 चालेल पण 1 एज नाही चालणार. याचाच आता आयडेंटिफायरची सुरुवात नंबरने नसावी. कशाने नसावी? नंबरने. मग बघूया, वाचा. इनव्हॅलिड सफिक्स कळतं ना? प्रिफिक्स सफिक्स गोष्टी. चला मग आता बघा, सफिक्स एज ऑन इंटिजर कॉन्स्टंट, याचाच अर्थ तो म्हणतो की तुझा जो आयडेंटिफायर आहे ना
त्याची सुरुवात तू नंबरने केली, नंबरने सुरुवात केलेली चालणार नाहीये. नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, आता समजा मी म्हटलं की एखाद्याचा जर्सी नंबर मला लिहायचा आहे, जर्सी अंडरस्कोर नंबर. मी असं लिहू शकतो, कारण की बघा ना, हे दोन शब्द आहेत आणि मी त्यांना वेगळे करायचा ट्राय केलाय अंडरस्कोरने. अंडरस्कोर चालू शकतो, म्हणून बघा मी कंपाईल करतो. कोडमध्ये एरर आहे का? नाहीये. हे पटपट शिकत आहे, कारण की ह्याचं काही गरज नाहीये, घेणं देणं नाही. चला नेक्स्ट. डॉलर. आता बोला, चालेल वाले लोक हात वर करा, नाही चालणार वाले हात वर करा. तटस्थ हात वर करा. तटस्थ कुठे होते? तटस्थ म्हणजे अरे कुठेतरी हात वर करा. चला, डॉलर का नाही चालत? काही लोकांनी हात वर केला, चालणार नाही मध्ये. का नाही चालत? पण स्पेशल कॅरेक्टर आहे. मग अंडरस्कोर काय आन्सर देता रे तुम्ही? खतरनाक. तुम्ही अंडरस्कोर जरा स्पेशल कॅरेक्टर आहे, डॉलर स्पेशल. चला, तुम्हाला ना सांगण्यात काही पॉईंट नाही. नोटीस केला काय वापरला होता मी? डॉलर. ठीक आहे, आता अजून एक वापरतो कॅरेक्टर. नोटीस करा, हायफन. चालायला पाहिजे. सेफ आन्सर द्यायला लागला रे. हा, चालायला पाहिजे. नोटीस करा काय दिलंय बघा, काय सांगितलंय? नंबर अनडिक्लेअर. म्हणजे जेव्हा तुम्ही हायफन देता ना, तेव्हा तो जर्सी नंबर वेगळा ठरवतो आणि नंबर वेगळा ठरवतो. तो बोलतो जर्सी नंबर हा मला कळतो इंटीजर आहे जर्सी, पण नंबर काय? नंबर हा वेगळाच माणूस दिसतोय. मग तो बोलतो त्याला एरर आहे. म्हणजे तुमच्याकडे हायफन नाही. बरं, हायफन आणि अंडरस्कोर मधला फरक कळतो? सांगा काय फरक आहे? हा, एक लाईन असे. अरे दोन्ही मध्ये पण लाईन आहे. कसले असले फरक सांग. पुणे युनिव्हर्सिटी काय, एकाला थोडी वर लाईन असते, एकाला खाली लाईन असते. असं जाऊ द्या. मला सांगा, हा हायफन आहे म्हणजे मायनस सिम्बॉल असतं थोडक्यात हायफन म्हणजे. आणि अंडरस्कोर मध्ये ऍक्च्युली बघा ना, आपण काय करतो, मायनस सिम्बॉलच वापरतो, पण शिफ्ट बटनचा वापर करून. पण आता तुम्ही नोटीस करा, जर्सी अंडरस्कोर नंबर हा अंडरस्कोर आहे, तर अंडरस्कोर तुम्ही डिव्हिजन साठी वापरू शकता. पण तुम्ही आहे ना, हे स्पेशल कॅरेक्टर बाकीचे आहे ना, मायनस वगैरे प्लस, आता प्लस पण करून दाखवतो. नोटीस करा, चालेल का असं आयडेंटिफायर? नाही चालणार. मग तो मला काहीतरी एरर सांगेल ना. बघा, चला लक्ष द्या सगळ्यांनी. दिसलं एरर? हे काही चालणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. कॉमा विमा देऊ नको. आय होप समजलेलं असेल. आयडेंटिफायर डेटा टाईप नावाचा टॉपिक संपलाय. ठीक आहे, चला हेडिंग लिहा, ऑपरेटर्स. हा बोला. कॉन्स्टंट आणि डिफाईन मध्ये हा डिफरन्स आहे. डिफाईन हा प्री प्रोसेसिंग लेवलला येतो आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुझी येणार रिप्लेस होताना रन टाइमला होते. यूज सेम असला तरी पण विचार कर ना, कॉन्स्टंट आहे ना, आपण त्यावेळेस हॅश डिफाईन जो प्री प्रोसेसर आहे, तर तो काय म्हणतो, प्रोसेसिंग म्हणजे कंपायलेशनच्या चुकीच्या आधी तुझा डेटा रिप्लेस करायचा आहे. येण्याची वेळ वेगवेगळी आहे ना, एवढाच. यूज तू सेम ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे काय, तू याला कॉन्स्टंट म्हण किंवा हॅश डिफाईन म्हण. पण आहे ना, हॅश डिफाईन मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. इफ नॉट डिफाईन तर डिफाईन कर, इफ डिफाईन तर त्याला नॉट डिफाईन करून टाक. हे ना तुला बऱ्याचशा फॅसिलिटी जास्त आहेत प्री प्रोसेसर मध्ये. कॉन्स्टंट मध्ये तेवढी फॅसिलिटी नाही. बघ ना, एकदा कॉन्स्टंट केला की संपला विषय, तू त्याला चेंज करू शकत नाही. हे कळेल तुला प्री प्रोसेसिंगच्या वेळेस, पण हा क्वेश्चन लक्षात ठेव तुझाच. ठीक आहे, तेव्हा कळेल चांगलं. चलो लास्ट, ऑपरेटर्स. ऐका आता, ऑपरेटर्स नावाचा टॉपिक दिसायला खूप सोपा वाटेल. पहिला टॉपिक म्हणजे ऑपरेटर मधला पहिला पार्ट सोपा आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर पण सोपं आहे, तिथपर्यंत छान छान वाटेल. नंतर जे अवघड सुरू होईल, तर मी काय करतो माहिती का, सोपं शिकवतच नाही, डायरेक्ट अवघडला सुरुवात करूया. चला हेडिंग लिहा, ऑपरेटर्स. चला लिहून घ्या, ऑपरेटर्स. किती टाईपचे ऑपरेटर्स असतात? 4 8. बघा, लक्ष द्या. ऑपरेटर्स बोलू नका. 3 टाईपचे ऑपरेटर्स असतात. पहिला असतो युनरी, दुसरा असतो बायनरी आणि तिसरा असतो टर्नरी. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे ऑपरेटर बघा, डेटा टाईप तुम्ही शिकल्यानंतर ऑपरेटरचा टॉपिक का असतो? कारण की तुम्ही ऑलरेडी डेटा टाईप शिकले, तर तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन गोष्टी करायला पाहिजेत. तुम्ही डेटामध्ये कंपॅरिझन करायला पाहिजे, म्हणून आहे ना तुम्ही ऑपरेटर नावाचा टॉपिक शिकता. मागे बोलू नका. ठीक आहे, ऐका. युनरी मध्ये आहे ना, युनरी म्हणजे मुळात आहे ना, ऑपरेटर आहे ना कशावरनं ठरतात, हे 3 टाईप कशावरनं ठरतात ते सांगतो तुम्हाला. मला सांगा, जर तुमच्याकडे 10 हा डेटा आहे आणि 20 हा डेटा आहे, तर तुम्ही ना ऍडिशन वापरला, तर तुम्ही मला सांगाल, मला 10, आता बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो, 10 प्लस
बोला काय, काहीतरी लागेल ना डेटा. 16. का बरं असं? ऐका आता सगळ्यांनी ऐका, मला सांगा, मी 10 नंतर पॉज घेतला तेव्हा तुम्ही एक डेटा नंबर काहीतरी सांगत होता, कारण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही 10 मी एवढाच लिहिला असता ना तर तुमच्या लक्षात आलेलं असतं, तुम्ही म्हणलं असं की हा ठीक आहे 10 नंबर लिहिलाय, पण बघा ना मी पुढे फक्त प्लस लिहिला तर लगेच सगळ्यांच्या डोक्यात आलं की मी काही नंबर इथे लिहिणार. याचाच अर्थ बघा ना, मी इथे 20 लिहिला तर तुमच्या लक्षात आलं 10 + 20, म्हणजे याचाच अर्थ हा प्लस हा ऑपरेटर आहे. काय हा ऑपरेटर, आणि कंपल्सरी त्याला 2 ऑपरंड्स लागतायत. ऑपरंड्सचा अर्थ करतो ना, ज्याच्यावरती ऑपरेटर वर्क करतो त्यांना काय म्हणतात, ऑपरंड्स. आणि जेवढे नंबर ऑफ ऑपरंड्स असतात ना त्यावरनं तुमचा ऑपरेटरचा टाईप ठरतो. आता बघा बरं, प्लसला कंपल्सरी 2 डेटाची गरज आहे, 2 ऑपरंड म्हणजे बायनरी, म्हणून प्लस हा बायनरी ऑपरेटर आहे. आता येऊया पुढे, नीट ऐका. प्लस प्लस एक्स असा मी केला तर हा प्री इन्क्रीमेंट आहे, ऐकलाय ना? किती लोकांनी याला बघितलंय, प्लस प्लस एक्स असं बघितलं असेल. याचा अर्थ काय होतो सांगा, एक्सची व्हॅल्यू 1 ने वाढव. मग आता तुम्ही नोटीस करा, माझ्याकडे समजा असा डेटा आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, इंट एक्स इज इक्वल टू 10, प्लस प्लस एक्स मी असा केला, किंवा एक्स प्लस प्लस, या दोघांपैकी काही घ्या. तुम्ही मला सांगा, इथे प्लस प्लस नावाचा काय एक ऑपरेटर आहे, ऑपरंड्स किती आहेत, ऑपरंड्स एकच ऑपरंड आहे, एक, म्हणजे याचा अर्थ हा माणूस फक्त एका ऑपरंडवर काम करतो, म्हणून हा युनरी टाईपचा आहे. म्हणजे प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर कुठल्या टाईपचे असतात, युनरी टाईपचे असतात. कारण बघा ना, इथे प्लस प्लसच चालतो असं असतं का रे, मायनस मायनस पण चालतो, म्हणजे ह्याच्यासाठी किती ऑपरंडची गरज आहे, एका. मग हा कुठल्या टाईपचा ऑपरेटर आहे, युनरी. चला परत एकदा, आता इथं आलो, चला मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन एकट्या माणसाचं होऊ शकतं का, नाही. किती ऑपरंडची गरज आहे, 2. कुठल्या टाईपचा झाला, बायनरी. आणि टर्नरी मध्ये एकच ऑपरेटर आहे, तो म्हणजे क्वेश्चन मार्क कोलन. किती लोकांनी ह्याला ऑलरेडी बघितलंय, हात वर करा. टर्नरी, हा टर्नरी काय सांगतो तुम्हाला, ऐका ऐका बघा, लक्ष द्या. इथे समजा माझ्याकडे डेटा आहे इंट एक्स इज इक्वल टू 10 असा डेटा आहे, नंतर लिहिला इंट वाय इज इक्वल टू 11, दिसतंय ना डेटा. हा समजा मी असं केलं, एक्स हा लेस दॅन वाय आहे, एक्स हा लेस दॅन वाय आहे, क्वेश्चन मार्क आहे का, असेल तर एक्स प्रिंट कर, नसेल तर वाय प्रिंट कर. आता नोटीस करताय, हा एक ऑपरेटर आहे, हा एक ऑपरेटर आहे. किती ऑपरेटर वापरले, 2. नीट ऐका, नीट ऐका. पण ऑपरेटर वरनं ठरवत नाही ना बायनरी की काय, ऑपरंड्स वरनं ठरतं. हा झाला पहिला ऑपरंड, हा झाला दुसरा ऑपरंड, हा झाला तिसरा ऑपरंड, आणि 3 ऑपरंड्स असल्यामुळे हा कुठल्या टाईपचा ऑपरेटर आहे, टर्नरी ऑपरेटर. हे लक्षात ठेवा, टर्नरी मध्ये फक्त एकच येतो, त्याचं नाव काय, क्वेश्चन मार्क कोलन. हा एकच ऑपरेटर आहे, हा टर्नरी ऑपरेटर आहे. बाकीचे सगळे तुम्हाला माहिती असेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे हे सगळे बायनरी आहेत. आणि युनरी मध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट वाले ऑपरेटर आहेत. कळतंय सगळ्यांना? याच्यावरनच आहे ना ऑपरेटर्सचे वेगवेगळे टाईप पाडलेले आहेत त्यांनी, आणि सगळ्यात जास्त टाईप बायनरी मध्येच आहेत. ऐकले असेल तुम्ही, असाइनमेंट ऑपरेटर असतं, रिलेशनल असतं, अरिथमॅटिक ऑपरेटर असतं, ऐकलंय ना, बिटवाईज ऑपरेटर असतं, ऐकलंय बिटवाईज, नक्की का? हा, सगळे हे ऑपरेटरचे टाईप ऐकले. लॉजिकल ऑपरेटर असतं. मग चला आपण एक काम करूया, सगळे ऑपरेटर आहेत, 3 ऑपरेटर आधी लिहून घ्या. टाईप कुठले कुठले सांगा, युनरी, बायनरी आणि टर्नरी. लक्षात घ्या, सोपा टॉपिक आहे बरं का, पण नीट लक्ष द्या, नाही तर अवघड वाटेल तो. ठीक आहे, आजच्या लेक्चरलाच तुम्हाला कळेल सगळ्यांना. हे नोटीस करा. आता ऐका आता सगळ्यांनी, युनरी, बायनरी, टर्नरी. तर युनरी मध्ये ना कुठल्या कुठल्या टाईपच्या गोष्टी असतात ते मी तुम्हाला सांगून टाकतो. म्हणजे आपण इकडे असं लिहूया, युनरी इथेच लिहितो मी. चला युनरी मध्ये सांगा बरं कोण कोण येत असतील. हा, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट येत असेल, अजून काय येत असेल सांग, पटपट बोला रे. प्री पोस्ट ह्याचेच टाईप आहेत ना, प्री इन्क्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट, याचे सब टाईप आहेत. याचा प्री डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट हे त्याचे सब टाईप आहेत. ठीक आहे, मग आता चला सध्या तरी एवढेच माहिती तुम्हाला, असं कन्सिडर करूया, पुढे जाऊया. ठीक आहे, चला पुढचं जाऊया आपण, बायनरी. आता बायनरी सांगा पटपट, आता बायनरी तर माहिती पाहिजेत बरं का आता सगळ्यांना. चला सांगा बरं, पहिला कुठला असतो, अरिथमॅटिक. अरिथमॅटिक मध्ये कोण कोण येतं सांगा बरं.
ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉडलस मॉड. ठीक आहे. हा नेक्स्ट चला, हा झाला रिलेशनल. रिलेशनल सांगा बरं. लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल इक्वल, नॉट इक्वल. लिहिताय का? लिहून घ्या पटपट. चला लिहून घ्या. ठीक आहे. रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे. नंतर हे असाइनमेंट नको लिहायला, असाइनमेंट लय गरीब ऑपरेटर आहे. ठीक आहे. लॉजिकल लिहूया. लॉजिकल. आता लॉजिकल मध्ये सांगा अँड ऑर नॉट. लॉजिकल नॉट असतो माहिती आहे ना, पण सध्या फोकस आहे ना या दोघांवर करा, कारण की हा आहे ना आपल्याला समजून घ्यायचा आहे की आधी तो नेमका कुठल्या टाईपचा ऑपरेटर आहे. नॉट लिहिला की एकच ऑपरेंड वापरतो, मग तो बायनरी कसा झाला. ठीक आहे. ते पण सांगेन तुम्हाला नंतर. ठीक आहे. आता इथे येऊया. लॉजिकल नंतर बिट वाईज. कुठला ऑपरेटर हा? बिट वाईज. सांगा अँड ऑर एक्सॉर. हे बघितलं की नाही टोपी? एक्सॉर बघितलंय? अरे बोला. मग हे 3 आहेत. ठीक आहे. अजून कुठले सांगायचं? लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट. असा नॉट लिहू, निगेशन लिहू नक्की. पण मग प्रश्न विचारू, निगेशन मध्ये सांग बरं, इथे आपण एक्स ला निगेशन करतो, ऑपरेंड तर एकच आहे, मग बायनरी मध्ये कसा? हेच म्हणत होतो, म्हणून म्हणते थांबा. इथे पण बघ ना, इथे पण हाच प्रश्न राहतो ना. नॉट नॉट वापरला जातो ना लॉजिकल मध्ये, पण सोडून द्या सध्या तरी. ठीक आहे. नंतर बघूया. चला हे लिहून घ्या 5. ठीक आहे. अजून कुठला राहिला बघा याच्यामध्ये, असाइनमेंटच आहेत बघा. अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, बिट वाईज आणि लास्ट असतो तो म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर. आता घेऊया याला असाइनमेंटला. बरं ह्याला ओळखता का मला सांगा? हा, किती लोक ह्या शॉर्ट हँडला ओळखतात? ओळखा. प्लस इक्वल माहितीये किती लोकांना? कसं काय माहिती? हा काय आहे सांगा? हा, ऍडिशन करतो प्लस असाइन पण करतो. मायनस इक्वल, स्लॅश इक्वल, स्टार इक्वल, मॉड इक्वल. लिहून घ्या हे सगळं ऑपरेटर्स. एकदम बेसिक पासून शिकवतोय. ठीक आहे. लक्षात घ्या. आणि लास्ट कुठला याच्यामध्ये? टर्नरी. टर्नरी इथेच लिहून घ्या. चला टर्नरी मध्ये सांगा बरं कोण आहे? क्वेश्चन मार्क, कोलन. हा इफ एल्स सारखा चालतो ऍक्च्युली. त्याला शेवटी बघूया सगळ्यात, आणि मग नवीन टॉपिक चालू होईल तो असेल इफ एल्स. ठीक आहे. चलो. ए बरं, मी अजिबात आहे ना हात शिकवणार नाहीये. कोणाचं म्हणणं असेल सर एक्स ची व्हॅल्यू 10 घ्या, वाय ची व्हॅल्यू 20 घ्या, सर हे करून दाखवा ऍडिशन मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला ते जमतं. ठीक आहे. मला नाही वाटत कोणीच, आता तुम्ही फर्स्ट इयरला जर असाल तर 11वी 12वी याच्यापेक्षा मोठं मॅथमॅटिक्स नक्कीच केलंय. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह होतं की नाही? नव्हतं? आम्हाला होतं म्हणजे, तुम्हाला पण होतं ना? हा मग ठीक आहे ना. चला. मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे पण येतं. नाही येत, हे मी शिकवेन. ठीक आहे. तुम्ही अरे काय येडे, सोपं आहे ना. एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे की नाही, याचं रिटर्न व्हॅल्यू काय असेल? ट्रू किंवा फॉल्स. बघा ना, एक्स जर वाय पेक्षा लहान असेल, जर खरोखर लहान असेल तर हा ट्रू सांगेल, पण एक्स जर वाय पेक्षा मोठा असेल तर याचा आन्सर काय येईल? फॉल्स येतं. माहिती आहे ना, लॉजिक गेट पण असतात आपल्याकडे, तशा सिनारिओ आहेत. हे शिकवेन मी तुम्हाला. ठीक आहे. काळजी करू नका. चला आता येऊया आपल्या कोडमध्ये. सगळ्यांनी आता एक 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 कोड लिहायचा आहे. आता तुम्हाला कळेल की, चला चला पहिला कोड आहे. इंटची व्हॅल्यू, इंट एक्स ची व्हॅल्यू आहे 10. बोलू नका, बोलू नका. ठीक आहे. आता मी एक काम करतो, सगळ्यांचं लक्ष आहे ना. प्लस प्लस एक्स याला म्हणतात प्री इन्क्रीमेंट. काय म्हणतात? प्री इन्क्रीमेंट. याच्यावरती आधी व्हॅल्यू प्रिंट करून ठेवा. एक्स ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल सांगा बरं इथे? या लाईनला एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 10. ठीक आहे. स्लॅश एन एक्स, आणि हीच लाईन मी कॉपी करतो आणि याच्या नंतर लिहितो.
अतिशय सोप्या कोडपासून सुरुवात केली. सगळ्या क्लासमध्ये सगळ्या लोकांचा आन्सर बरोबर यावा असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी हा कोड लिहिलेला आहे. चला इथे आन्सर, याचा आन्सर सांगा. आणि इथे 11 व्यतिरिक्त कोणाचा आन्सर असेल तर हात वर करू शकता. कोणीच नाही. सगळे शुअर आहेत नक्की ना? किती लोकांचा आन्सर आहे? चला 10 आणि 11 हात वर करा. जे उरलेले ते मी बघतो त्यांच्याकडे. हा बघतो म्हणजे चेक करतो म्हणतोय. ठीक आहे. हा चला सगळेच आहेत म्हणजे ऑलमोस्ट. सोपा कोड आहे, छान वाटतंय असं लिहिताना. CC प्रोग्राम 6.c बरोबर. हा कुठला ऑपरेटर आहे सांगा? कुठला? प्री इन्क्रीमेंट. ऍक्च्युअल सांगतो, असं व्हायला नको की घाईघाईत शिकवलं म्हणून मी तुम्हाला याची डायग्राम काढून दाखवतो, पण बरेचसे लोक आता इग्नोर मारतील डायग्राम आणि पुढच्या कोडमध्ये माती खातील. इग्नोर मारू नका डायग्राम. डायग्राम बघा अतिशय सोपी आहे, पण आहे ना फक्त लक्ष द्या, काय होते ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता नोटीस करा, लक्ष द्या. बघूया शिकतोय आपण तर कसं काय शिकतोय बघूया. चला ऐका, या एक्सची डायग्राम कशी बनेल. एक्स नावाचा एक्स बॉक्स बनेल, त्याच्यामध्ये 10 ही व्हॅल्यू असेल, त्याला काहीतरी ऍड्रेस असेल असं आपण बघूया. ऍड्रेस काय? हा 1000. आपण असाच रॅन्डम ऍड्रेस घेतोय बरं का. ऍड्रेस काही भेटू शकतो बरोबर की नाही. हा मग आता नोटीस, मी जेव्हा एक्सला प्रिंटेफला म्हणतो की एक्स नावाचं व्हेरिएबल प्रिंट कर, तेव्हा तो एक्स कडे जातो आणि त्याला म्हणतो की मला तुझ्या बॉक्स मधली व्हॅल्यू प्रिंट करायची. तो आन्सर काय देतो आपल्याला? आधी 10 देतो. नंतर ही लाईन आल्यानंतर ही लाईन इंटरनली कशी चालते ते सांगतो आधी तुम्हाला. ही लाईन प्लस प्लस एक्स जेव्हा असतो ना तेव्हा ही लाईन इंटरनली अशी असते, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. म्हणजेच प्लस प्लस एक्स करता तेव्हा तो आतमध्ये जाऊन अशा लाईन मध्ये चेंज होतो. मग सांगा बरं, आधी माहिती आहे ना इक्वल टूच्या राईट साईडच्या गोष्टी बदलल्या जातात, ऍडिशन वगैरे केलं जातं आणि मग असाइनमेंट केलं जातं. मग सांगा एक्सची व्हॅल्यू किती आहे? ऑलरेडी 10. 10 प्लस 1 11. कशात ठेव? म्हणजे 10 ची व्हॅल्यू चेंज झाली, किती झाली? किती झाली? 11. जर याची व्हॅल्यू 11 झाली, नंतर पुढच्या लाईनला हा एक्सला म्हणतोय मला तुझी व्हॅल्यू प्रिंट करायचे, तेव्हा तो ह्या बॉक्सला व्हिजिट करतो आणि व्हिजिट केल्यानंतर त्याला व्हॅल्यू किती दिसते? 11. ही डायग्राम सगळ्यांना समजलेली असेल. समजताना डायग्राम खूप सोपी वाटली की नाही आता तुम्हाला? पण बघा मी तुम्हाला हिंट देतोय, जर हे कळलेलं असेल ना नीट तर तुमचे बरेचसे आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. पण तुमचा इथे जर कन्फ्युजन असेल ना हे काय होतंय तर तुम्ही आन्सर चुकवू शकता. चला स्टार्ट करूया, मी तुम्हाला पुढचा कोड दाखवतो. इंट आन्सर नावाचं एक व्हेरिएबल घेतलं मी. आन्सर मध्ये व्हॅल्यू किती ठेवले बघा आता? 0. लिहिलं नाही तरी चालेल सगळ्यांनी, फक्त लक्ष द्या. याच्या पुढचा एकही कोड लिहून घेऊ नका जोपर्यंत मी सांगत नाही इथं हा कोड लिहा तोपर्यंत लिहून घेऊ नका. हे फक्त बघा, ट्रायल अँड एरर आहेत या. ठीक आहे. चला इथे आलो. चला स्टार्ट करूया. समजून घ्या, मी इथे जर क्वेश्चन मार्क लिहिला तरी काही हरकत नाही, तुम्ही मला आन्सर सांगाल. इथे क्वेश्चन मार्क लिहिला तरी काही हरकत नाही, तुम्ही मला आन्सर सांगालच. ठीक आहे. मग मी एक स्टार्ट करतो. लक्ष द्या, बघूया किती लोकांना कळतंय. ठीक आहे. हे कशासाठी शिकवतोय असं ते तुम्हाला समजेलच, कारण आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असं वाटेल की इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सर एका मिनिटात आता होऊन जाईल, पण तुम्हाला मी माहितीसाठी सांगतोय इथनं पुढचे 45 मिनिट्स फक्त इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटच टॉपिक आहे. तुम्हाला असं कसं काय एवढा सोपा टॉपिक आहे? तुमच्या लक्षात येईल हा टॉपिक सोपा नाहीये सोपा टॉपिक. बघा चला कळेल तुम्हाला इथे. आता जे सोपं आहे ते सोप्यासारखंच बघा. एक्सच्या बॉक्समध्ये किती व्हॅल्यू आहे सांगा? ऍड्रेस किती याचा? मी मुद्दाम ऍड्रेस आता सवय लावून घेतोय जेणेकरून पॉइंटरमध्ये जरा हे बघायची सवय लागेल. ठीक आहे. चला दुसरं, आन्सर नावाचा एक बॉक्स आहे. आन्सर मध्ये किती व्हॅल्यू आहे? याला समजा ऍड्रेस मिळाला 2000. आता आलो, बोलू नका मागे, लक्ष द्या. ठीक आहे. एक्स असं म्हटलं ना, प्रिंटएफ मध्ये एक्स म्हटलं ना तर एक्स कडे यायचं आणि त्याच्या बॉक्स मधली व्हॅल्यू प्रिंट करायची. मग बघा बरं, हा एक्स कडे आला, बॉक्स मध्ये किती व्हॅल्यू आहे? 10. प्रिंट काय करेल?
सगळ्यांनी बोला बरं का, असंच बसू नका. सेकंड इयर तिकडची लोक खूपच शांत बसतायत. आन्सर द्या. तुम्हाला कळलं का 10 आन्सर कसं आलं? कसं? एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 10. म्हणजे त्यांनी बॉक्स मधली व्हॅल्यू प्रिंट केली. चला आता दुसरीकडे येऊया. आन्सर म्हटल्यानंतर तो कुठल्या बॉक्सकडे जाईल? आन्सरवाल्या बॉक्सकडे. आन्सर हा आयडेंटिफायर आहे की नाही? कारण बघा ना, हे एक्स काय आयडेंटिफायर, आन्सर काय आयडेंटिफायर, म्हणजे बॉक्सला ओळखणारा माणूस. किंवा बॉक्सचं नाव काय? एक्स आहे. बॉक्सचं नाव काय? आन्सर आहे. मग आन्सरकडे आलो. आन्सर मध्ये इथे काय व्हॅल्यू किती आहे? मग याचा आउटपुट काय येईल? शुअर आहे? किती लोकांचा आन्सर 0 आहे? सगळे असतील ना. आता हात वर करा, करा करा. हा गुड. ऐका, आता मला सांगा आन्सर इज इक्वल टू प्लस प्लस एक्स. आधी मला सांगा, ही बाजूला इग्नोर केलं जातं लेफ्ट साईडला असाइनमेंटच्या आधी. ही बाजू सॉल्व्ह केली जाते. मग सॉल्व्ह करूया आधी ही बाजू. याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, हे इंटरनली कसं असतं. एक्स इज इक्वल टू, शुअर आहे ना? हा आता बघा, एक्स ची व्हॅल्यू बॉक्स मध्ये किती होती? 10. 10 प्लस 1 11 झाला. 11 कशात ठेवला गेला आधी? मग बघा बरं, एक्स मध्ये आत्ता व्हॅल्यू किती आहे? म्हणजे बॉक्स मध्ये व्हॅल्यू आहे 11. ठीक आहे. मग आता बघा, हे काम झालं. म्हणजेच याच्या जागी 11 व्हॅल्यू आहे. किती व्हॅल्यू आहे? 11 ही व्हॅल्यू कशात ठेवली गेली? कशात ठेवली? मग आन्सर मध्ये आधी किती होता? आता किती असेल? मग बोलूया पुढचं वाक्य. आता जेव्हा मी पुढच्या लाईनला आलो, एक्स कडे त्याने बघितलं, एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे? लेटेस्ट 11. आन्सर किती आलं? 11. पण आन्सर कडे गेलो, आन्सरचं आन्सर काय असेल? कसं काय? त्याची व्हॅल्यू 11 होती. किती लोकांना हेच आन्सर वाटतंय? 10 0 11 11. 10 0 11 11. शुअर आहेत ना सगळे? शुअर आहेत सगळे? गुड, व्हेरी गुड. चलो मग आता एक काम करूया, रन करूया कोडला. 10 0 11 11. जे सोपं आहे ते सोपं वाटतंय. ठीक आहे. लगेच तिथे एक चेंज आणि आन्सर चुकणार. ठीक आहे. चला रन करा. कोणाला वेगळं आन्सर सांगायचंय का? 10 0 11 0 असं काय एरर सांगायचंय? नाही ना. हा चला मग 10 0 11 11. 10 0 सेम आन्सर आहे. चला जा तिथे. आता करूया आपण पोस्ट इन्क्रीमेंट. काय करूया? जा इथे प्लस प्लस एक्सच्या जागी एक्स प्लस प्लस कर. चला आता एक काम करूया, सगळ्यांनी हा कोड लिहून घ्या. सगळ्यांनी बघा मी काय वापरलाय ऑपरेटर, एक्स प्लस प्लस. आणि ह्याचा आन्सर जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे तुम्हाला आन्सर लिहायचंय. ठीक आहे. तुम्हाला तर माहितीच आहे हे काय चाललेलं आहे. ठीक आहे. नोटीस करा आणि आन्सर लिहा. आन्सर द्यायचं ट्राय करा. तुम्हाला कळलं नाही ते आम्हाला कसं कळणार? तुमच्या एक्सप्रेशन तर अजिबात हालत नाहीयेत, त्यामुळे म्हणतोय. तुम्हाला हे सगळे कोड ह्याच्यामध्ये येतील, तुम्हाला नोट्समध्ये येतात. सगळे कोड येतात सगळे. ठीक आहे. सगळे कोड सेव्ह केले जातात आणि तुम्हाला नोट्समध्ये ऐका, जे कोड इथे घेते ना मी, इथे जे सगळे कोड लिहिणार आहे ना, ते सगळेचे सगळे नोट्समध्ये येणार आहेत. सगळे कोड येणार आहेत. ठीक आहे. भले मी ना एकाच कोडमध्ये चेंजेस केले तरी तुम्हाला सेपरेट सेपरेट कोड म्हणून येतात ते. ठीक आहे. काळजी करू नका. चलो इथं आता एक पेक्षा जास्त ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. मी बघितलेल्या गोष्टी सांगतो, जुन्या लोकांच्या गोष्टी. जुन्या लोकांनी काय काय लिहिलंय. ठीक आहे. चला नवीन लोकांना तर आन्सर माहिती आहे, कारण नवीन लोक हुशार आहेत, त्यांना तर आन्सर बरोबर येणारच आहे. ठीक आहे. चला ऐका, यांनी असं काय काय आन्सर लिहिलंय. याचा आन्सर 10 आहे. इथे 0. इथं चुकवू नका. इथं जर चुकलं, याला जर कोणी 11 विकरा काय लिहिला असेल ना, भेंडी क्षेत्र बदला. आत्ताच सांगतोय, कारण मी एवढ्या खोलात जाऊन नाही सांगू शकत की आन्सर मध्ये 0 आहे म्हणून हा 0 आहे. ठीक आहे. हे नाही सांगू शकत. चला इथे येऊया. आता काही लोकांनी एक्सचं आन्सर 11 लिहिलंय आणि आन्सरचं आन्सर पण 11 लिहिलंय. ऐका, हा पहिला पार्ट तर सगळ्यांचा सेम आहे, त्यामुळे पहिला पार्ट नाही लिहत. काही लोकांनी आन्सर असं लिहिलंय 10 11, काहींनी लिहिलंय 11 10. तर लक्ष द्या, हा आहे ऑप्शन नंबर ए, हा बी आणि हा सी.
तर काहीतरी चौथा ऑप्शन द्यायचा, म्हणून मी देतो. 10 10 द्यायचा म्हणून दिलाय. ठीक आहे, चला. कारण कोणतरी त्या पण ऑप्शन मध्ये उभं आहे हे मी बघितलंय. त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की हा ऑप्शन एक्झिस्टच करत नाहीये, तरी पण त्यांनी दिलाय बरं का, मला नाही माहिती. आता चला ऐका, ए आन्सर किती लोकांचं आहे? ताट हातवर करा. गटामध्ये कुठल्या तरी पाहिजे. ठीक आहे, गटामध्ये म्हणजे काय ना, गट. हा बरं, असं नंतर सांगतो काय बोलतोय. ठीक आहे, बी ऑप्शन किती लोकांचा आहे? सी ऑप्शन किती लोकांचा आहे? आणि डी ऑप्शन? माझा ऑप्शन वाया घालवला नाहीस तू, पण तुला माहिती आहे का, तू एवढा प्रामाणिक आहेस की तू ते हात तरी वर केलाय. जाऊ दे आता, चला. आपले जुनी लोक, आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. ठीक आहे, असो, लक्ष द्या. आता माझं काय म्हणणं, विशेष म्हणजे ही गोष्ट आहे, एवढ्या लोकांमध्ये म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की आपण थोडं थोडं वाटून घेऊया. आन्सर काय पण असो, सरांना वाईट नाही वाटलं पाहिजे. म्हणजे आणि मी काय म्हणतोय, आन्सर एकच आहे ना यातलं. मग चला एक ट्राय करूया, ह्याच्यातलं कुठलं आन्सर बरोबर आहे यासाठी आपण आधी ट्राय करूया. ठीक आहे, ट्राय करूया. चला, कसं ट्राय करायचं? पहिला जे डायग्राम आहेत ना त्या तशाच तशा काढूया. एक्स मध्ये काय व्हॅल्यू आहे? एक्सचा ऍड्रेस किती असेल? 1000 असेल. हा अंदाजे ऍड्रेस आहे बरं का, घरी जाऊन प्रिंट करून हा नका आणू. तुम्ही म्हणा तुझ्याकडे तर 1000 होतं माझ्या. ठीक आहे, असो. चला, आन्सर मध्ये काय व्हॅल्यू आहे? 0. याचा ऍड्रेस किती असेल? 2000. आता येऊया, एक्स म्हणजे एक्सच्या बॉक्स मधली व्हॅल्यू 10 आहे, आन्सर म्हणजे आन्सरच्या बॉक्स मधली व्हॅल्यू 0 आहे. आता ऐका, एक्स आन्सर इज इक्वल टू एक्स प्लस प्लस. आता आहे ना, या सिनारिओ मध्ये जर तुम्ही नोटीस केलं ना, ह्याच्याकडे लक्ष द्या. मगाच्या कोड मध्ये हा प्लस प्लस एक्स होता आणि आत्ताच्या सिनारिओ मध्ये हा एक्स प्लस प्लस आहे. दोघांमध्ये काहीतरी फरक नक्की असणार आहे. तर काय फरक आहे आधी सांगतो, लक्ष द्या, सगळ्यांना कळलं पाहिजे. ठीक आहे, ऐका. हा आहे पोस्ट इन्क्रीमेंट. काय याचं नावच काय? पोस्ट इन्क्रीमेंट. म्हणजे तो काय म्हणतो, माझ्या आधी जी इतर कामं असेल ती करून घे. थोडक्यात सांगायला गेलं, इतर कामं आहेत ती करून घे. म्हणजे दुसरं काम काय, एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे आधी आपल्याकडे? 10. तो काय म्हणतो, आधी ही 10 व्हॅल्यू आन्सर मध्ये स्टोअर कर. मग बघा बरं, आन्सर मध्ये ही व्हॅल्यू किती आली? 10. आणि मग काय म्हणतो, पुढच्या लाईनला जायच्या आधी मला इन्क्रीमेंट कर. याला इन्क्रीमेंट केला, व्हॅल्यू किती झाली? 11. आता तुमच्या लक्षात येते, हा एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे? 11. प्रिंट काय होणार? 11. आणि आन्सर मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10. प्रिंट काय होणार? ऑप्शन नंबर कुठला बरोबर आहे? सी. किती लोकांनी हेच आन्सर लिहिलं होतं? मगाशी नव्हत्या काही लोकांच्या हातवर. हा, खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, असो. चला, आता मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली हे कसं वर्क करतं. किती लोकांना असं वाटतंय की याचं ऍक्च्युली फंक्शन मध्ये सांगायला पाहिजे किंवा कळलं नाही आता हे कसं चालतंय, हे 10 कसं काय आलं? किती लोकांना वाटतंय? कळलंय सगळ्यांना? सांगतो, चला ऐका. प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट मध्ये एका फंक्शनला कॉल गेल्यासारखं असतं. कॉल गेल्यासारखं म्हणजे काय ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यांनी लक्ष द्याल, आता नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे, बरं. मी ना एक काम करतो, सोपं जावं यासाठी आहे ना, मागे बोलू नको सांगलं. ठीक आहे, चला. प्लस प्लस एक्स. आता थोड्या वेळासाठी हा काय पकडा? प्लस प्लस एक्स. लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, ठीक आहे. नोटीस करा, मी आहे ना याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती देतो. चला, पहिल्यापासून येऊया आपण आता. चला, सगळ्यांनी पिक्चर मध्ये राहा, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हे जर कळलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळत राहतील. ठीक आहे, चला लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू आहे सध्या 10, त्याला 1000 ऍड्रेस आहे. आन्सर नावाचा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 0 आहे, त्याला 2000 ऍड्रेस आहे. ठीक आहे, ह्या 2 लाईन माझ्या डन झाल्या. ठीक आहे, मी इथे आलो, एक्सचं व्हॅल्यू 10 आलेली, आन्सर 0 लिहिला. आता ऐका, मी काय म्हटलं, हे सध्या इमॅजिन नका करू. आता इमॅजिन काय करा? प्लस प्लस एक्स. मग मला सांगा, इथे 2 ऑपरेशन्स आहेत. किती ऑपरेशन आहेत? एक असाइनमेंट ऑपरेटर आणि एक प्री इन्क्रीमेंट आहे. मग आधी असाइनमेंट ऑपरेटरला प्रायोरिटी असते की प्री इन्क्रीमेंटला? प्री इन्क्रीमेंटला. असाइनमेंटला सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी आहे, बरोबर की नाही? मग आता बघा, जेव्हा तुम्ही प्लस प्लस एक्सला कॉल करता तेव्हा तो इंटरनली काय करतो? तो जातो एका फंक्शनकडे ज्याचं नाव आहे प्री. काय नाव आहे त्याचं? प्री. तो काय करतो, हा ज्या एक्स नावाचा व्हेरिएबल आहे ना, हा त्याचा पॅरामीटर आहे. पॅरामीटर म्हणजे मी थोडक्यात सांगतो,
याला आहे ना एक्सची जी आधीची व्हॅल्यू आहे, एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे 10, म्हणजेच थोडक्यात काय, हा एक्सला पॅरामीटर म्हणून घेऊन गेला. आता हे फंक्शन आहे, इमॅजिन करा सगळ्यांनी. मग आता मी तुम्हाला सांगतो, हा इंटरनली प्री नावाच्या फंक्शनला कॉल करतोय जो की एक्सला घेऊन चाललाय. आता एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे 10, मग हा फंक्शन कडे गेल्यानंतर ह्या एक्स मध्ये व्हॅल्यू किती असेल 10 असेल. लक्ष आहे ना सगळ्यांचं? सगळ्यांचं लक्ष आहे, नीट लक्ष द्या. ह्याची रिटर्न म्हणजे हा घेऊन येताना काय घेऊन येतोय इंटीजर, घेऊन येताना काय घेऊन येतो इंटीजर. फंक्शन सारखं बघायचं. हा आतमध्ये आल्यानंतर काय करतो, एक्सला बोलतो तुझी जी व्हॅल्यू आहे ती 1 ने वाढव आणि ती तुझ्यामध्ये स्टोअर कर. तुझी व्हॅल्यू 1 ने वाढव आणि ती तुझ्यामध्ये स्टोअर कर. मला सांगा एक्स ची व्हॅल्यू घेऊन आला तेव्हा किती होती 10, मग इथे व्हॅल्यू किती झाली त्याची 11. स्टोअर कशामध्ये कर स्वतःमध्ये, मग याची व्हॅल्यू किती झाली इथे 11. ऐकून घ्या सगळ्यांनी मी काय बोलतोय. आणि म्हणतो रिटर्न करताना तू एक्स नावाचं व्हेरिएबल रिटर्न कर. आता मला सांगा हे एक्स नावाचं व्हेरिएबल जेव्हा तो रिटर्न करेल, एक्स मध्ये लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे बघा बरं. म्हणजे ह्याने रिटर्न करताना ह्या फंक्शनच्या जागी, आता ह्याला खोडतो, प्लस प्लस एक्सच्या जागी घेऊन काय आला तो 11. 11 ही व्हॅल्यू कॉपी कशामध्ये झाली आन्सर मध्ये. मग आता बघूया एक वाक्य. म्हणजेच बघा मी एक्स कडे गेलो, एक्सला विचारलं तुझी व्हॅल्यू किती आहे, तो बोला 11. आणि आन्सरला म्हटलं तुझी व्हॅल्यू किती आहे, तो पण काय म्हटला 11. कारण प्री इन्क्रीमेंट मध्ये आधी इन्क्रीमेंट होते. ऍटलिस्ट प्री इन्क्रीमेंट समजला का नक्की? मग चला, मला वेळ लागला तरी चालेल, मी दोन्ही फंक्शन सांगेन तुम्हाला, पण समजून घ्या. ठीक आहे, मी याला गायब करतो. एक काम करूया, आधी याला प्लस प्लस एक्स लिहूया. चल लिही पटपट. प्री इन्क्रीमेंट करूया. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, आधी इन्क्रीमेंट कर. बघा बरं, चला प्लस प्लस एक्स. चला सगळ्यांनी लक्ष द्या, या दोघांचा आन्सर काय 10 आणि 0. एक्सचा आन्सर किती येईल आणि आन्सरचा आन्सर किती असेल 11च असेल. म्हणजे आपलं आउटपुट काय आलं पाहिजे 10 0. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे ना? हा ठीक आहे. चला मग याचा आन्सर बघूया. 10 0 11 11 आन्सर येते का बघूया. वाचा किती आहे. डन. चला आता परत कोड मध्ये जाऊया. आता इथे आलो, ह्याला काय करूया पोस्ट करूया. पोस्ट इन्क्रीमेंट करते ना. आता पोस्ट इन्क्रीमेंटचं फंक्शन सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. हे सांगणारा मी एकटाच असेल मला वाटते. का सांगतो तुम्हाला, का माहितीये का, लोकांना काय सांगतात की आधी व्हॅल्यू इकडे जाईल आणि मग प्लस प्लस होईल. ऍक्च्युली तो इंटरनली रिटर्न करतो एक वेगळी व्हॅल्यू. कशी करतो बघा. आता चला सगळ्यांनी लक्ष द्या, समजलं पाहिजे. जोपर्यंत समजणार नाही ना तोपर्यंत मी शिकवत राहीन. ठीक आहे. चला येऊया परत एकदा. बॉक्स काढूया. एक्सची व्हॅल्यू बोला बोला 10, आन्सरची व्हॅल्यू 0, ऍड्रेस याचा 2000 आहे. आता ऐका, हे पहिल्या दोघांचा आन्सर तर 10 0 आलं. डन झालं इथपर्यंतचा. आता नोटीस करा, या ठिकाणी 2 ऑपरेशन्स आहेत. पहिला आहे पोस्ट इन्क्रीमेंट आणि दुसरा आहे असाइनमेंट. जेव्हा तुम्ही हे ऑपरेशन बघता तेव्हा तो इंटरनली पोस्ट नावाच्या फंक्शनला कॉल करतो. कोणाला कॉल करतो? पोस्ट नावाचं फंक्शन. नीट लक्ष द्या, मी तुम्हाला सांगायला बोलतोय. ऍक्च्युली ते फंक्शनला असं काही नाव नाहीये, तो फक्त प्लस प्लस आहे. कळला का? प्री इन्क्रीमेंट पोस्ट इन्क्रीमेंट. पण काय होतं ते पण सांगतो तुम्हाला. फंक्शनचं नाव आहे सध्या पोस्ट. पोस्ट इन्क्रीमेंट लक्षात ठेवा. घेऊन येताना कुठली व्हॅल्यू घेऊन आला एक्सची. एक्स मध्ये किती व्हॅल्यू आहे 10. प्री इन्क्रीमेंट कळला ना? प्री कळला ना? सांगा बरं प्रीचं फंक्शन कसं लिहिलं होतं एकदा सांगा. प्रीचं रिटर्न व्हॅल्यू काय होती इंट. इथे काय होता एक्स. आतमध्ये काय झालं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. रिटर्न कोणाला गेला एक्सला रिटर्न केला. लक्षात आहे ना सगळ्यांच्या 100%. दुसरा पॉईंट आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट, इथं शाने लोक माती खातात. ठीक आहे, लक्ष द्या. पोस्ट काय म्हणतो, मी पण प्री सारखाच इंटीजर रिटर्न करतोय. माझं नाव पोस्ट आहे, याचं नाव प्री आहे. मी पण एक्स घेऊन येतोय, हा पण एक्स घेऊन येतोय. याच्याकडे पण डेटा घेऊन येताना किती घेऊन आलो आपण 10 घेऊन आलो. आता लक्ष द्या, हा आतमध्ये आल्यानंतर एका माणसाला बोलवतो. त्याचं नाव आहे टेम्प. त्याचं नाव काय? त्याने बोलवला कुठल्या माणसाला? नाही बोलवला. कोणाला बोलवला का त्याने? नाही. याने टेम्पला बोलवला. ऐका आता, टेम्प मध्ये तो काय करतो एक्सची व्हॅल्यू स्टोअर करतो. टेम्प मध्ये काय करतो एक्सची व्हॅल्यू स्टोअर करतो. लक्ष आहे सगळ्यांचं. पुढच्या लाईनला एक्सची व्हॅल्यू 1 ने वाढवतो. बघा बरं, हे ऑपरेशन सेमच करतोय. आणि रिटर्न करताना आता एक्स नाही रिटर्न करायचंय, कोणाला रिटर्न करतोय? टेम्पला रिटर्न करतोय. आता तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या,
आता एक्सप्लेन करतो, लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या, नीट ऐका. पहिली तर गोष्ट, मला ह्याचा आन्सर सगळ्यांनी बरोबर आन्सर सांगा. 10 0 11, हेच आन्सर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. अरे सांगितलं ना मी तुम्हाला, हे सी गटामध्ये होतं, सी टॉपिक सी होता, पॉइंट सी होता, त्याच्यामध्ये हे आन्सर होतं. बरोबर. आता सांगतो हे कसं आलं, ऐका सगळ्यांनी. जेव्हा हा एक्सला इकडे घेऊन गेला, लक्ष द्या सगळ्यांनी, एक्सची व्हॅल्यू किती होती? टेम्प नावाचा एक बॉक्स त्यांनी तयार केला ह्याच्याच आतमध्ये. बॉक्सचं नाव काय? टेम्प. टेम्प मध्ये सध्या डेटा किती आहे? 0. तो काय म्हणतो, टेम्पला म्हणतो माझ्या एक्सने जो डेटा घेऊन आलाय तो तुझ्यामध्ये ठेव. टेम्प मध्ये किती डेटा आला आता? 10. पुढच्या लाईनला तो म्हणला एक्सला इन्क्रीमेंट कर. एक्स 10चा किती झाला? 10चा किती झाला? 11 झाला. मग बघा पुढच्या लाईनला गेला, रिटर्न करताना कोणाला रिटर्न केला? टेम्पला. टेम्प मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10 व्हॅल्यू आली. रिटर्न आलेली व्हॅल्यू या भांड्यात भरली जाते. मग सांगा बरं, आन्सरच्या भांड्यामध्ये डेटा किती भरला जाईल? 10. लक्षात आहे? मग आता पुढच्या लाईनला वळूया. एक्सला विचारलं गेलं तुझ्याकडे व्हॅल्यू काय? एक्स बोलला माझी व्हॅल्यू इथे इन्क्रीमेंट झाल्यामुळे झाली किती? 11. आणि मी आन्सरला विचारलं तुझ्याकडे व्हॅल्यू किती? तो म्हणतोय माझ्याकडे व्हॅल्यू आहे 10. किती लोकांना परफेक्ट कळलंय की 2 फंक्शनला कॉल जातो इथे? नक्की कळालंय का? पक्का. चला मग एक काम करा, हे दोन्ही प्री आणि पोस्ट लिहून घ्या. चला लिहून घ्या हे फंक्शन. हे खरं सांगतोय खूप उपयोगाचं आहे. हे वेगळं, हे वेगळं. हे प्री मध्ये ह्याला असा कॉल जातो. प्री मध्ये बघा ना काय होतं, एक्सची व्हॅल्यू वाढते आणि एक्सला रिटर्न केला जातो. आणि इथं कोण वाढते? एक्सची व्हॅल्यू वाढते पण रिटर्न कोणाला केलाय? टेम्पला रिटर्न केलं. काय रे, हे फंक्शन कॉल जातात हे माहिती आहे? चष्मिश मागे. हा, मग हे कसा अंदाज लावायचा तुम्ही? आधी असाइन होतं आणि मग इन्क्रीमेंट होतं. आता कळलं का ऍक्च्युली इंटरनली काय होते? गुड. बाकीचे ज्यांनी आन्सर बरोबर दिलंय, तुम्ही आन्सर ऐकलं होतं आधी की पोस्ट मध्ये आधी असाइन होतं आणि मग इन्क्रीमेंट होतं म्हणून बरोबर दिलंय, पण ऍक्च्युली इंटरनली हे सगळं होतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. कोड लिहा. चला पट, हे डायग्राम म्हणजे हे कोड तर लिहिलाय तुम्ही, हे फक्त पोस्ट आणि प्रीचं फंक्शन्स लिहून घ्या. मी हे परत सांगणार नाही, याच्या पुढे सगळे मी कोडच दाखवणार आहे आता आणि तुमचे धडाधड आन्सर चुकत जाणार. ठीक आहे, बघूया, ट्राय करूया. लिहिलंय हे सगळ्यांनी? जुनी लोक, जुने स्टुडंट एक लक्षात घ्या, जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही परत विचारा, कारण ह्याच्या पुढचं एक पण आन्सर तुमचं चुकलं तर मग मी सोबत तुमच्याशी बोलणार थोड्या वेळाने. ठीक आहे, संगीतात एकदम हार्मोनियम चाचा सोबत. ठीक आहे, हा, तुमचा आन्सर चुकायला नको. ह्या लोकांना माफ आहे, तुम्ही किती वेळा चुका, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ना एकदा पण चुकले नाही पाहिजे आन्सर मध्ये. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. डन. डन. लिहून घेतलं का? इथे रिटर्न काय होतो? इथे रिटर्न काय होतो? पण दोन्ही सिनारिओ मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, एक्स इज इक्वल टू, म्हणजे ही गोष्ट दोन्हीकडे इन्क्रीमेंट तर एक्स ला करतोय, फक्त एक रिटर्न करताना टेम्पला करतोय, एक रिटर्न करताना एक्स ला करतोय. एवढं लक्षात ठेवा. चला डन. आलो पुढे. अवघड वाटतंय का मला सांगा? अवघड वाटत असेल तर सांगू शकता. हे अवघड वाटते का? नाही ना? हा, मला सांगा मी इथे काय वापरलंय? प्री इन्क्रीमेंट प्लस प्री इन्क्रीमेंट. आधी हा इन्क्रीमेंट होईल, नंतर हा इन्क्रीमेंट होईल, दोघांचं ऍडिशन होईल आणि ऍडिशन कशामध्ये येईल? आन्सर मध्ये येईल. मग सगळ्यांनी काय करायचं, कोड व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. हे आधी आन्सर लिहा. आन्सरचं आता इथलं आन्सर तर फिक्स आहे, हे तर मी लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हा, आता ह्याच्यामध्ये आन्सर चेंज झालेले असतील तर ह्या दोघांचे आन्सर तुम्ही लिहायचे. कोड लिहा जसंच्या तसा. कोड लॅपटॉपवर टाईप नाही करायचा, फोनमध्ये नाही बघायचंय. तुम्ही जी डायग्राम काढली, जे फंक्शन वापरले त्यानुसार मला ह्याचा आन्सर तुमच्याकडनं ऐकायचंय. ठीक आहे, चला. जुन्या लोकांचे आन्सर आधी चेक केले जातील. पटपट कोड लिहा, आन्सर लिहा.
12:15 किती लिहिले लिहा की काहीतरी. हा 12:23 12:23 कोणी निगेटिव्ह मध्ये नाही ना चाललंय. 12:20 मागे 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 मायनस इकडे मुलींपैकी या साईडला काय आन्सर लिहिलंय 12:23 मागे मंडळी जजेस 12:23 3 आन्सर मला भेटलेत. 3 आन्सर. ठीक आहे तर मी ते इथे लिहितो. चौथा आपण ऍड करू काहीतरी. 12:1:22 होता 12:23 होता आणि एक होता 12 काय होता 24 होता. 12:24 होता कोणतरी. हा बरं चला या 3 पैकी याच्या व्यतिरिक्त कोण असेल तर बघूया नंतर. चला किती लोकांचा 12:22 आन्सर आहे. 12:22 विकी एकटाच आहे का तू. 1 2 2 लोक 12:22 आन्सर. 12:22 आन्सर आहे. 3 लोक आहेत. चला 12:23 वाले हात वर करा. ताट हात वर करा जरा मोजू द्या. हा 12:23 12:24 तिथे आलो तेव्हा तर वेगळं होतं आन्सर. 12:24 होतं 12:24 अजून. चला याच्या 3 व्यतिरिक्त हे किती 4 माणसं होती. इथे तर 3च माणसं होते. इथे जवळजवळ आपण असं म्हणूया 300 लोक आहेत. ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे ना जिथं जास्त लोक असतात तेच आन्सर चुकलेलं असतं. नाही बोला बरं फक्त मग तुम्हाला सांगतो. बोला नाही नाही ना हे बरोबर आन्सर आहे. आन्सर आहे 12:24. रन करूया कोडला. बघा म्हणून म्हटलं होतं ना तुम्हाला सी नाही येत. तुम्हाला ह्याच्यावरनं कसं जज केलं तू. यस कारण हा सगळ्यात सोपा टॉपिक हा स्किप केला जातो. चला चेक करूया आन्सर. काय करता राव. आता त्या 4 लोकांना विचारूया कसं काय 12:24 आन्सर. असंच नाही म्हणायचं. हा सांग एक्सप्लेन. एक्स ची व्हॅल्यू दोन्ही साईडला प्रिंट होणार. व्हेरी गुड. एक्स ची व्हॅल्यू इकडे पण येणार इकडे पण येणार. 12:24 बर. एक्स ची व्हॅल्यू दोन्ही साईडला गेली. गुड. अजून 3 होते 4 होते रे. होय तुम्ही नव्हते कोणच. हा 4 चौथा कोण होता काय माहिती. चला 3 लोकांचं बरोबर आन्सर. ऐका बरं आता तर तुम्हाला कळलंच आहे कसं आहे. सोडून देऊया पुढचा पॉईंट. काय ऐकायचं आहे याचा आन्सर कसा आला ऐकायचंय नक्की. चला मग शिकूया. जा रे तिकडे मागे. आणि हाच सगळ्यात जास्त मोठा घोळ इथेच होतो आणि इथेच बरेचसे लोक चुकलेले असतात आन्सर. ठीक आहे आता नोटीस करा मी काय सांगतोय. चला एक चान्स देणार तुम्हाला घरी जाण्याच्या आधी बरोबर होण्याचा. ठीक आहे याच्या पुढचा कोड जो की तुम्ही परत चुकणार. मी तुम्हाला हा कोड सांगून ठेवला होता आधीच. हा कोड चुकणार आहे आणि मेजॉरिटी बघितले ना लोक 12:23 आले उंडे. हा डेनिस रिची वरून हसतायत म्हणजे हा आलं मोठं 12:23 वाला. चला लक्ष द्या. चला पटपट बोलूया. एक्स ची व्हॅल्यू पहिली डायरेक्ट 12 का 10. ऍड्रेस 1000. आन्सरची व्हॅल्यू 0. ऍड्रेस समजा 2000 आहे. आता ऐका सगळ्यांनी. एक्स म्हटलं की एक्स मधली व्हॅल्यू 10. आन्सर म्हटलं की आन्सर मधली व्हॅल्यू 0. आता ऐका नीट नोटीस करायचं सगळ्यांनी. मला सांगा ह्या कोड मध्ये 3 ऑपरेशन दिसत आहेत का. 3 ऑपरेशन. ऍक्च्युली ना 4 आहेत नोटीस केलं तर बारकाईने. 3 ऑपरेशन मेन कुठले कुठले बघा. पहिलं दुसरं आणि दोघांचे ऍडिशन तिसरं. आणि हा चौथा म्हणजे हे ऑपरेशन असतं ते सगळ्यात लो लेवल ऑपरेशन आहे. म्हणजे काय हे सगळ्यात शेवटी होणार आहे. मग जर कॅल्क्युलेशनच करायला गेलं तर एक्झॅक्ट 4 ऑपरेशन आहेत. चला मला सांगा सगळ्यांनी बोलायचं. इथे प्री इन्क्रीमेंट आहे की पोस्ट. प्री म्हणजे आपलं फंक्शन आठवतंय का. एकदा मला सगळ्यांनी फंक्शन सांगायचं. चला प्रीचं फंक्शन तुमच्याकडनं ऐकायचं मला. बोला इंट प्री एक्स आतमध्ये आल्यावरती एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 रिटर्न एक्स. लक्ष आहे सगळ्यांचं. लक्ष आहे. आता ऐका काय होतंय. पहिल्यांदा ह्या दादाला घेऊन गेला तिकडे. पहिला हा दादा. एक्स मध्ये व्हॅल्यू किती आहे सांगा 10.
हा घेऊन जाताना x ची व्हॅल्यू 10 घेऊन आला. लक्ष द्या बरं का, एकही सेकंड इकडे तिकडे नाही झाला पाहिजे कोणाचा. लक्ष द्या, ब्लिंक नाही व्हायला पाहिजे गोष्टी. चला ऐका, x ची व्हॅल्यू किती आहे? 10. 10 प्लस 1 11 कशात स्टोअर होणार? x मध्ये. म्हणजे x ची लेटेस्ट व्हॅल्यू 11 आहे. पण तुम्ही नोटीस करा, जेव्हा हा रिटर्न x म्हणतो ना, तेव्हा ह्या जागेला पुसून याच्या जागी x लिहिला गेला. काय लिहिला गेलाय? x. आता नोटीस करा, प्लसचा सिम्बॉल आहे. नंतर प्लसला प्रायोरिटी दोघांपेक्षा कमी असते, माहिती ना, प्री इन्क्रीमेंटची प्रायोरिटी जास्त आहे, युनरी ऑपरेटरची बायनरी पेक्षा प्रायोरिटी जास्त आहे. चला मग काय केला, हा x ला परत घेऊन गेला. पण आता नोटीस करा, ह्या पार्टला घेऊन गेला ना, तेव्हा x ची व्हॅल्यू आता 10 नाहीये, किती आहे? बोला सगळ्यांनी. 11 व्हॅल्यू, लेटेस्ट व्हॅल्यू आहे ना. मग 11 ची 1 ने वाढ झाली, किती झाली x ची व्हॅल्यू? 12. मग ह्या बॉक्समध्ये x ची व्हॅल्यू किती आहे? पटपट बोला. 12. रिटर्न काय कर म्हटला? x कर. मग ह्याने इथे रिटर्न आणून ठेवला x. आता नोटीस करा, x आणि x प्लस x हे तिसरं ऑपरेशन बोललो मी. जेव्हा हा प्लस ऑपरेटर x कडे जातो, x च्या बॉक्समध्ये लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 12. x च्या बॉक्समध्ये लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 12. 12 प्लस 12 24. आन्सर मध्ये किती ठेवला? 24. काय वाटतंय? सी सोपं आहे हे, छाटछूट. हे सगळ्यात बेसिक आहे, मी जे सांगतोय ना आत्ताच सगळ्यात बेसिक. याच्या पुढे तुम्ही बघत राहा फक्त. सी नाही ना तुम्हाला नाचवलं, हा फक्त समजतंय ना. चला, किती लोकांना लक्षात आलं की ह्याचा आन्सर आता 12 24 कसं आलंय? लक्षात आलंय ना? सगळ्यांच्या लक्षात आलंय? पक्का ना? ठीक आहे, चला चुकायचा अजून एक चान्स देतो. ऍड कर इथं अजून एक प्लस 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 एक्स. आता ऐका सगळ्यांनी, सगळा कोड लिहून घेण्याची गरज नाही, फक्त ही एक लाईन लिहून घ्या आणि या दोघांचा आन्सर लिहायचं. हे आन्सर तर सेमच आहे. इथून कोड लिहायला सुरुवात करा. यात शेवटच्या 3 लाईन कोड मध्ये लिहायच्या. एवढाच कोड लिहा, हे मेन वगैरे काही लिहिलं नाही तरी चालेल, एवढाच कोड लिहा. आणि आता एक्सचं आणि आन्सरचं आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, आय होप समजतंय. आता सगळ्यात जास्त लोक बरोबर असले पाहिजेत, कारण तुम्हाला ऑलरेडी आयडिया आले. ठीक आहे, चलो. 13-39. बरं, इथं या ग्रुपमध्ये एवढ्या लोकांमध्ये 13-39 किती लोक आहेत? हात वर करा. 13-39. बरं, गुड. इकडे बघतो आता, इकडे किती लोक आहेत? 13-39. परत सांगतोय, चुकलंय आन्सर. हा चला, लक्षात ठेवा आन्सर चुकीचं आहे. चला, 13-39 आन्सर असलेले हात वर करा. सगळ्या क्लासला विचारतोय, 13-39 हे चुकीचं आहे, पण मी असंच पण बोलू शकतो. चला, 13-39 आन्सर असलेले हात वर करा. ताट हात वर करा. याचा आन्सर आहे 13-37. चेक करूया. थांबा, माझं मशीन आहे, मला माहितीये, मी घरनं सेट करून आणल्यात व्हॅल्यू. असं जर कुणाला वाटत असेल तर तुम्ही पहिले 67 आहात. 67 कशाचा आस्की व्हॅल्यू आहे? तेच बोलायचं होतं मला. ठीक आहे, हा लक्ष द्या. हा, कारण असं बोलू शकत नाही ना, असं आहेस वगैरे. तर बोलायचं तर खूप असतं मला, काय काय, पण शिक्षक आहे मी. असो. बरं, किती लोकांचा आन्सर 13-37 होतं? हात वर करायचं. आता कसं काय सांगतो ताई, थांबा, कुठे गेल्या? कोण आहे? कसं काय? अहो येतो, थांबा. चला, हात वर करा. 13-37. हा, ताट हात वर करा. 13-37. तुम्हाला माहिती आहे का, ह्या कोडमध्ये ना फक्त आहे ना बेसिक मॅथमॅटिक्सचा रूल फॉलो करायचा होता. बेरीज आहे ना दोघांची होते, तिघांची नाही. किती लोकांना कळलंय आन्सर? बरं, कसं आलं असेल? ऍटलिस्ट कसं आलंय आन्सर कळलं असेल. आता हात वर करा, बघूया हे. हा, आता मी बाकीच्यांसाठी शिकवतो. चला, कोड मध्ये जा. थांबा थांबा, बोलू नका. नवीन लोकांना थांबा. तुम्ही ना फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल ना, बरीचशी लोक कंपनीत पण आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का एक गोष्ट?
काही गरज नाही नॉलेजची. आता जे लोक कंपनीत येते म्हणते सर तुम्ही आमचा अपमान करताय, पण माझं काय म्हणणं आहे बघा, नीट ऐका सगळ्यांनी. सगळे ना, सिरियसली सांगतोय, कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना आपण शून्यात न शिकतो. एक लक्षात ठेवा. जे लोक कंपनीत पण आहेत, लास्ट इयर पास आउट आहेत, लास्ट इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, तुम्ही असं नका समजू की हे मला आधी यायला पाहिजे होतं. ठीक आहे, नाही आलं, पण आज समजलं ना, ह्याच्यानंतर परत हे शिकायला नाही लागलं पाहिजे. समजलं? चला स्टार्ट करूया आता. ऐका, मला सांगा रे, ऍडिशन मध्ये प्लस असतो तेव्हा किती ऑपरंट्सची गरज असते? 2. डोकं लावलं? चला मग येऊया पिक्चर मध्ये. आता आहे ना, ह्या सिनारिओ मध्ये किती ऑपरेशन्स आहेत आपण बघूया. ठीक आहे, मी तुम्हाला एक सिनारिओ देतो. 10 प्लस 50 प्लस 70. पटपट बोलायचं. हा चला याची ऍडिशन करूया. आधी काय करूया आपण? 10 प्लस 50 किती झाले? 60. 60 प्लस 70 130. हाच रूल आपल्याला इथे वापरायचा. तुम्ही मला सांगा, तुम्ही आधी ह्या दोघांची ऍडिशन करून घेतली ना, आणि मग तिसरा नंबर त्याच्यामध्ये ऍड केलाय. तुम्ही आत्ताच्या सिनारिओ मध्ये काय केलं माहितीये का? लेटेस्ट व्हॅल्यू 13 होती याची. 13 13 13 13 गुणिले 39. डायरेक्ट आले मध्ये आन्सर द्यायला. आन्सर काय आलं? हा चला मग एक स्टार्ट करूया कोडला. ठीक आहे, चलो परत एकदा पहिला पॉईंट बस. एक्स ची व्हॅल्यू बोला रे 10. आता काही लोकांचं म्हणणं आता मला कळलंय. थांबा, नाही कळलंय आहे पुढे, थांबा जरा. इथं माती खाल्ले नंतर नाही खाणार, याची काळजी घेऊया आपण. चला इथे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 10. आन्सर किती आहे याच्यामध्ये? आन्सर मध्ये व्हॅल्यू आहे 0. ऍड्रेस किती याचा? 2000. या दोघांचा आन्सर आपल्याला कळलंय. आता येऊया, हे पहिलं ऑपरेशन, दुसरं ऑपरेशन, हे तिसरं ऑपरेशन, हे चौथं ऑपरेशन, प्लस 5वं ऑपरेशन आणि इक्वल 6वं ऑपरेशन. टोटल किती ऑपरेशन्स आहेत? 6. लक्षात आले? मी कसं कॅल्क्युलेट केलं नोटीस करा. पहिलं ऑपरेशन, दुसरं ऑपरेशन, दोघांचं मिळून ऍडिशन, तिसरं ऑपरेशन, चौथ्या ऑपरेशन मध्ये प्री इन्क्रीमेंटला दोघांची ऍडिशन, 5वं ऑपरेशन आणि हे 6वं ऑपरेशन. चला मग एक काम करूया. प्रीचा कोड मला सगळ्यांनी परत एकदा सांगा. इंट प्री एक्स, आतमध्ये कोड एक्स इज इक्वल टू आणि रिटर्न एक्स. लक्ष आहे ना सगळ्यांना? मजा येईल बघा आता शिकायला. ठीक आहे, आता कळलं ना आपण सगळे एकच आहोत, आपण सगळे भारतीय आहोत. चला लक्ष द्या. मग मला सांगाल आता, एक्स मध्ये सुरुवातीला घेऊन जाताना व्हॅल्यू किती घेऊन आला? एक्स प्लस 1 11 झाले. एक्स मध्ये व्हॅल्यू किती आली? 11. लेटेस्ट व्हॅल्यू एक्सची काय? 11. पण हा रिटर्न घेऊन येताना याच्या जागी काय ठेवलाय? नाही, एक्स ठेवला. मग तो पुढे गेला, या एक्सला आता घेऊन चाललाय. हा घेऊन येताना 10 घेऊन आला की 11? 11. 11 प्लस 1 12 झाले. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 12. म्हणजे एक्स मध्ये आता लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 12. रिटर्न येताना काय घेऊन आला? एक्स. आता तुम्ही मला सांगा, 2 ऑपरंट भेटल्यानंतर त्यांची काय होणार? ऍडिशन होणार. मग सांगा 12 प्लस 12. आता हे कळलं ना, एक्सची लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 12. 12 आणि 12 24. आता बघा 24 प्लस प्लस एक्स हे ऑपरेशन बाकी आहे. या दोघांमध्ये प्रायोरिटी कोणाला जास्त आहे? प्लस प्लस एक्सला. घेऊन गेला. आता किती व्हॅल्यू घेऊन आला एक्सची? 12. बघा ना एक्सच्या बॉक्समध्ये व्हॅल्यू किती आहे? 12 आला. 12 प्लस 1 रिटर्न काय कर? एक्स कर. आता नोटीस करा, नीट लक्ष द्या. रिटर्न याने एक्स केला, याच्यामध्ये व्हॅल्यू किती झाली होती? 13. 24 ही डायरेक्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू, इथे एक्स लिहिलाय का? 24. 24 प्लस 13. 24 प्लस 13 किती झाले? 37. 37 कशात कॉपी झाले? आन्सर मध्ये. आन्सर मध्ये व्हॅल्यू किती आहे? 37. एक्सची लेटेस्ट व्हॅल्यू सांगा? 13. म्हणून आन्सर आहे 13 37. किती लोकांना कळलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून एक चान्स देतो. अरे सगळ्यांचं बरोबर आलं तर घरी जाता तर मजा येईल ना जरा. हा ठीक आहे, चल रे. नकोय मजा? ठीक आहे, अजून एक एक्स करूया. प्लस प्लस. आता चुकू नका. आपण सगळे उचलून कसली पण लोक कोर्टवेबला आलेत असं नको व्हायला. हा ठीक आहे, लॉजिक आहे, खूप सोपं आहे. एकही व्यक्ती चुकलेला नको आता इथे, सगळ्यांचा आन्सर बरोबर पाहिजे. चलो बरं, 1451 वाले हात वर करा इथली लोक. या अख्ख्या तुम्ही नाही, तुम्ही पुढचे नाही. ठीक आहे, हा या रूम. बरं दुसरं काय आन्सर आहे? 1451च आन्सर आहे. 1452 वगैरे काय असलं काय आहे का? केस डोकं खाजवायचे की काय खाजवायचं एकदा ठरवून. हा सांग सांग. 1451 आहे. बरं ठीक आहे, हा ठीक आहे चला.
हा चला, मला ऑप्शन ऐकायला आवडतील तुमच्याकडनं, फक्त आहे ना ते ऑप्शन 4 पेक्षा जास्त नको. ठीक आहे. हा चला, पहिला एक ऑप्शन भेटलाय 1451 काहीतरी. किती रे? 1451 ना. हा त्याला घेऊया 1451. चला हात वर करा 1451 आन्सर असलेले लोक. 1451. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बोल बोल. हा मग कुठे चालला होतास पटकन? हे लिहिलंय की समोर? हा ठीक आहे. चला हा 1450. 1450 वाले हात वर करा. 1450. चला आजचा रेट 1450. 1450 एक. असो. नेक्स्ट 1452 आहे का? 1452. 1452 हात वर करा. कोणी बाहेरून जर असं अचानक आलं आणि हे बघायला लागलं, हे काय बोलतील, काय बोली कसली लागते? 1452 एक, 1452 दोन, 1452 तीन. चला नेक्स्ट, याच्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आहे? 1453 कोण आहे? थांबा, मला माहिती आहे की तुम्हाला गणित येते. 53च्या नंतर 54 येणार आहे. नका आणू. ठीक आहे. चला मेजॉरिटी बघूया. ए आन्सर असलेले हात वर करा. ए आन्सर असलेले गुड. बी आन्सर असलेले गुड. सी आन्सर असलेले आणि डी आन्सर असलेले. चला लक्ष द्या. आता मला सांगा की आता ना मला असं वाटलं की पटकन घरी जाता येईल, सगळ्यांचा आन्सर सेमच असेल, पण तुमच्या मनातच नाहीये. तुम्ही सगळे एकतर चुकीचं, त्यांना सगळ्यांचं चुकीचं आन्सर पाहिजे होतं. अर्ध होतंय परत एकदा. असं नाही व्हायला पाहिजे. मला सांगा रे, एक साधं एक्झाम्पल घेऊया. मी तुम्हाला एकदम बेसिक एक्झाम्पल सांगतो, तुम्ही मला सांगाल. ऍडिशन करूया आता. ठीक आहे. 10 + 20 + 30 + 40. तुमच्या कोणी अशी ऍडिशन केली रे? कोण आहे ती महान व्यक्तिमत्व? कोण येते? हा दाखवा, तोंड दाखवा. हा ऐका, ऍडिशन कशी होते? पहिल्या दोघांची ऍडिशन झाली 30. 30 मध्ये आपण अजून 30 ऍड करतो, मग किती झाले? 60. आणि 60 मध्ये हे पुढचे 40 ऍड करतो, तेव्हा 100. म्हणजे असं घेऊया का, या दोघांचं ऍडिशन नंतर जी व्हॅल्यू आणि प्लस ही एक व्हॅल्यू, यांचं ऍडिशन, यांचा आन्सर आल्यानंतर यांचं ऍडिशन झाल्यानंतर एक व्हॅल्यू. नक्की? नक्की ना? चला आन्सर इथे काढूया आणि आन्सर चेक करूया. चला सांगा मला. एक्सची व्हॅल्यू 10. आन्सर मध्ये आउटपुट किती आहे? 10. नक्की ना? आन्सर मध्ये 10 लिहिलं तर तेच आहे. चला प्रीचं फंक्शन सांगा पटकन. इंट प्री एक्स इज इक्वल टू रिटर्न एक्स. ठीक आहे. चला लक्ष द्या आता सगळ्यांनी. मला सांगाल याच्यामध्ये किती ऑपरेशन्स आहेत? तुम्हाला पण कळत असेल. पहिलं ऑपरेशन हे, दुसरं ऑपरेशन हे, तिसरं ऑपरेशन हे म्हणजे ऍडिशन. ठीक आहे. चौथं ऑपरेशन परत इन्क्रीमेंटला जाईल आणि 5वं ऑपरेशन म्हणजे यांचं ऍडिशन असेल. कळलं का? नंतर 6वं ऑपरेशन आहे प्री इन्क्रीमेंट आणि 7वं ऑपरेशन म्हणजे याचं आलेलं आउटपुट आणि यांचं ऑपरेशन असेल आणि पुढचं ऑपरेशन असेल असाइनमेंट. ठीक आहे. चला येऊया पिक्चर मध्ये. चला एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला काय घेऊन चालू आहे? 10. चला एक्सची व्हॅल्यू 1 ने वाढली, किती झाली? 11 झाली. आता माझं म्हणणं काय बघा, नीट आहे का? याने रिटर्न इथे 11 केला का एक्स केलाय? एक्स केलाय. लक्ष आहे ना? एक्स केला. नंतर प्लस एक्स हा घेऊन जाताना 11 व्हॅल्यू घेऊन आला. किती व्हॅल्यू? कारण बॉक्स मध्ये लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 11. तुमच्या लक्षात येते का हे डायग्राम काढणे किती गरजेचे आहेत? कारण लेटेस्ट व्हॅल्यू कळायला पाहिजे, नाहीतर चूक होते ना. नाहीतर तुमच्या डोक्यात काय राहील, इथं 10 होती, इथे पण 10, मग चूक होणार. ठीक आहे. लक्ष द्या. 11 घेऊन आला. 11चं इन्क्रीमेंट झालं, किती झालं? 12. आता बघा 12 एक्स मध्ये असाइन झाला, बरोबर. रिटर्न करताना ह्याने रिटर्न काय केला? एक्स. आता मला सांगा या दोघांची ऍडिशन होणार तेव्हा 12 + 12 किती होणार? 24. आता बघा 24 प्लस, आता हा भाई गेलाय वरती, बरोबर. हा किती व्हॅल्यू घेऊन गेला? 12. 12चं इन्क्रीमेंट झालं, किती झालं? 13. ते रिटर्न करताना तो काय रिटर्न करतोय? एक्स रिटर्न करतोय. पण आता नोटीस करा, याच्या जागी एक्स आला, पण आता तुम्ही नोटीस करा 24 + एक्स म्हणजे 13 आहे. 24 आणि 13 किती झाले? 37. आता मला सांगाल या दोघांचं मिळून आन्सर आहे 37 प्लस एक्स म्हणजे हे ऑपरेशन. हा इकडे घेऊन गेला, हा रिटर्न घेऊन येताना व्हॅल्यू काय घेऊन आला? 13. 13ला 1 ने इन्क्रीमेंट केला, किती झाला? 14. पण रिटर्न जाताना ह्याने एक्स रिटर्न केलाय.
पण हा एक्स काय म्हणतो, माझी व्हॅल्यू 14 आहे, 37 प्लस 14 किती झाले 51. आले लक्षात. मग आता 51 कशात कॉपी होणार, आन्सर मध्ये. म्हणून याचा आन्सर आहे लेटेस्ट व्हॅल्यू किती आहे 1451. चला चेक करूया किती लोकांचं हेच आन्सर आहे म्हणजे मग मी का शिकवत होतो, एवढ्या लोकांचं आन्सर बरोबर कसं काय आलं. ठीक आहे, चला रन करूया. सांगा 1451 आन्सर. कंपाईल, रन. छान वाटलं असेल आय होप लेक्चर. याच्या पुढचे टॉपिक अजून इंटरेस्टिंग आहे. भेटूया पुढच्या लेक्चरला सॅटर्डेला.